मला वाटतं बापूजी खूप जोरात दरवाजा वाजवत असतील. तुमच्या लहानपणीचा दरवाजा वाजवण्याचा आवाज आता पण ऐकू येतोय. आणि ते फक्त दरवाजा वाजवायचे नाहीत, जोर जोरात ओरडायचे पण. दरवाजा उघड. अरे टप्पूचे पप्पा, कमाल झाली. बापूजींचा आवाज पण ऐकू येतोय. मग मी आतून बोलायचो, नाही बापूजी, मी दरवाजा नाही उघडणार. मी दरवाजा उघडला तर तुम्ही मला माराल. दयासुनबाई. दयासुनबाई, माझ्या लहानपणी तू माझ्या बरोबर होतीस? नाही, तुमच्या लहानपणी जर मी तुमच्या बरोबर असते तर माझ्या लहानपणी माझ्या जागी कोण असतं? हो, तेच तर. अरे जेठ्या, दरवाजा उघड. सरप्राईज सरप्राईज करून माझी झोप उडवून टाकलीस आणि स्वतः शांत झोपलायस. उघड. अगं, हे स्वप्न नाही आहे, हे तर बापूजी खरंच बेडरूमच्या बाहेर उभे आहेत आणि तिकडून ओरडतायत. हो, आणि बापूजीच दरवाजा वाजवतायत. बापूजी, एवढ्या रात्री काय झालं? हा, 1 मिनिट आलो. काय झालं बापूजी? अरे तुझ्या सरप्राईजच्या भानगडीमुळे मला झोप येत नाहीये. अरे सांग ना बाबा, काय आहे सरप्राईज? असं काय करतोय? अरे बापूजी, तुम्ही असं लहान मुलासारखं काय करताय? मला म्हणायचंय, इतके हैराण का होताय? थोडी वाट बघा. म्हणजे फक्त आज रात्रीचाच प्रश्न आहे बापूजी. उद्या सकाळी तर मी तुम्हाला सांगणारच आहे. हो बापूजी, प्लीज तुम्ही जरा आजची रात्र वाट बघा ना. प्लीज बापूजी. ए जेठ्या, ऐक, जर उद्या सकाळी मला तुझं सरप्राईज नाही आवडलं ना तर तुझी खैर नाही. अरे बापरे, याचा तर मी विचारच केला नाही. जर बापूजींना सरप्राईज आवडला नाही तर? लक्षात ठेव बापूजी. अगं बापूजी तर माझी झोप उडवून गेले. उद्या काहीही झालं तरी बापूजींना सरप्राईज आवडलंच पाहिजे दया, नाही तर माझी फजिती होईल. मी काय केलं? उद्या जे काही होईल ते बघण्याजोगेच असेल. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, उद्या सगळं चांगलं होईल. हे माताजी, उद्या सकाळी माझी लाज राख. हे ईश्वरा, आज माझ्यावर कृपा कर. माझं सरप्राईज बापूजींना आवडेल असा मला आशीर्वाद दे. चला, आता मी सगळ्यात आधी तयार होतो आणि माझ्या दयाला सरप्राईज देतो. लग्नापासून आजपर्यंत दया रोज माझ्या आधी उठते. नेहमी मला म्हणते, तयारी करा, अंघोळीला जा. आज मी आधी उठलो आहे आणि तयार पण झालो आहे. आज दयाला उठवण्याचा आनंद घेतो. दया, दया उठ, उठ. अगं हसतेस काय? उठ. अगं हसतेस काय? मी स्वप्न बघते की तुम्ही माझ्या आधी उठलात. अगं हे स्वप्न नाही, सत्य आहे. उठ उठ. होच नाही शकत. आता माझं स्वप्न संपल्यानंतर मी उठेन, तयारी करेन आणि नंतर तुम्हाला उठवेन. अगं झोपतेस कुठे? उठ. तू थांब, आता मी तुला सांग. हे खरं आहे. हुईमा नाही, शुभ प्रभात. पप्पा, तुम्ही खरंच सगळ्यांच्या आधी उठून तयार पण झालात. चमत्कार आहे हा, चमत्कार. कसं झालं हे? असं कसं?
अगं बाई, बापूजींना सरप्राईज द्यायचं तर लवकर उठावं तर लागणार ना. चल चल, तू पण लवकर तयार हो. खूप सारी तयारी बाकी आहे. लवकर लवकर, चल चल चल. अरे बापूजी, तुम्ही? जेठ्या, सकाळ झाली. चल आता लवकर सांग, सरप्राईज काय? हा टप्पूचे पप्पा, आता तुम्ही सरप्राईज विषयी सांगून टाका. हा, मला बापूजींची अशी अवस्था बघवत नाहीये. जर तुम्ही सांगणार नसाल तर मी सांगून टाकते. सांग सुनबाई, तू नको सांग. नको नको, मी सांगत हा, बरं आहे. तू सांग. मी सांगेन. मी सांगेन. सांगेन. हे बघ जेठ्या, तू म्हणाला होतास सकाळी सांगेन सरप्राईज काय आहे. बघ सकाळ झाली. चल लवकर सांग, सरप्राईज काय आहे? बापूजी, बस अजून थोडी वाट पहा. बघा आता काय आहे, मला थोडं खाली. हे काय करतेस तू? ये तर इकडे. बापूजी, मला सरप्राईजची थोडी तयारी करायची आहे, म्हणून मी खाली जातो आहे. तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. हा दया, बापूजींना मस्त चांगला कुर्ता, वरती ते जॅकेट, मॅचिंग आणि टोपी वगैरे सगळं काढून द्या. ठीक आहे, मी येतो बापूजी. आणि हो दया, बापूजींना एक पट्टी पण दे. हं? पट्टी. पट्टी 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 कशासाठी? ते डोळ्यांवर बांधायला बापूजी. अरे पण का? बापूजी, सरप्राईज तर असंच दिलं जातं ना. प्लीज प्लीज डोळ्यांवर पट्टी बांधा ना बापूजी. प्लीज प्लीज बापूजी. मी खाली जातो. जेव्हा सरप्राईज रेडी होईल तेव्हा तुम्हाला बोलवायला येईन. ठीक आहे? ओके बापूजी, मी जातो खाली. टप्पूचे पप्पा. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू.